8 हां हां दर्शन हां 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 बरोबर. ठीक आहे ना. तर अशा प्रकारे आपण हे सगळे भेद पाहायला आहे. आता हे थोडंसं बघूया, नंतर मग ते छंदाचं पण बघूया एंडला. ठीक आहे. तर आता काय सांगत होतो, ह्यामध्ये आपलं आता सम्यक्तोचं उद्याच्याला बघूया, आज होणार नाही आहे ना. त्यामध्ये हे सगळ्या गोष्टी आता सांगितलेल्या आहेत. लास्टला जे आलं होतं ना, आहारक आणि आहारक आपण काल अडकलो होतो, तर ते पहिल्यांदा थोडंसं बघूया आहे ना. पान काढून ठेवले. हां बघा, आहार मार्गाने सांगितलं का नाही. आहारक मध्ये काय सांगितलेलं आहे, जो औदारिक दिसतंय ना, वैक्रिक आहारक दिसतंय का नाही, नाही का दिसत, नाही महाग विचारते हो. आता दिसायला का, हां दिसते का काकी. हां, जो औदारिक वैक्रिक आहारक इन 3 शरीर रूप, वचन रूप, मन रूप होने योग्य नो कर्म वर्गणाओं को ग्रहण करे, त्याला काय म्हणलेलं आहे, आहारक. कळलं का नाही. ह्या शरीर रूप जे आहे, किंवा वचन रूप किंवा मन रूप है ना, होण्यायोग्य काय करतात, जे नो कर्म वर्गणांना ग्रहण करतात, त्याला काय म्हणलेलं आहे, आहारक. कळलं. आणि जो नो कर्म वर्गणाओं को ग्रहण न करे, त्याला काय म्हणलं, अनाहारक. इथं है ना, आहारती इति आहारक, म्हणजे ग्रहण करतायत काय, आहार वर्गणा, भाषा वर्गणा, मनोवर्गणा ग्रहण करतात ते आहारक. आणि जे सांगितलं ग्रहण करत नाही आहेत ना, ते काय आहे सांगितले, अनाहारक आहेत. मग आहारक जीवांची स्वामी कोण आहे सांगितलं. कोण कोण असतात आहारक जीव, तर जेवढे जीव आहेत का नाही, सगळे जीव, त्यामधनं फक्त संसारी जीव है ना. संसारी जीवातनं सगळे काय सांगितले, अनाहारक जीव काय करा, मायनस करा, आहे का नाही. मग हे सगळे काय सांगितले, सर्व संसारी जीव नाही, सर्व जीवच धरायचे बरं का, आहे ना. हे सर्व जीवच घ्यायचं आहे, हे तर घेतले अनाहारकामध्ये, समजलं का नाही. त्यामुळे सर्व जीव घ्यायचं आहे, संसारी जीव नाही घ्यायचं. तर सर्व जीवातनं अनाहारक जीव काय करायचे, वजा करून टाकायचे. समजलं का नाही. हां, कारण ही राशी सगळ्यात मोठी आहे आहारकांची, कळलं का. त्यामुळं मग मोठी राशी काढायची असेल तर काय करायचं, पहिल्यांदा सगळ्यात सोपा उपाय काय करतात, है ना, अनाहारकांची जी संख्या आहे तेवढी मायनस करा, तिला काही मोजता येते. अनाहारकांची कशी मोजली गेली बघा, काय, विग्रहगती को प्राप्त 4 गतीवाले, म्हणजे 4ही गतीतनं काय होतात, मेल्यानंतर विग्रहगतीला जातात का नाही. विग्रहगती माहिती आहे का नाही, 1 समय, 2 समय, 3 समय, 4 समय, कळलं का नाही. 4थ्या समयात जन्मच घेतात, ते झालं. पण विग्रहगती आहे का नाही. आणि तसे ते भेद पण बघितलेत आपण विग्रहगतीतले, है ना, कशी कशी गती आहे ते, त्याला ते नावं दिलेले आहेत. विग्रहगती को प्राप्त 4 गतीवाले, हे सगळे काय जीव आहेत, म्हणजे ते खूप अल्प समय पण तेवढं सुद्धा अनाहारक राहिले त्या विग्रहगतीमध्ये, है ना. मेल्यानंतर विग्रहगती असते का नाही. हां, प्रतर और लोक पुरण केवली समुद्घात को प्राप्त, है ना. म्हणजे आता जेव्हा केवली भगवान समुद्घात करतात तेव्हा सांगितलं का नाही, दंड, कपाट, प्रतर, लोकपुरण, समजलं. अशा प्रकारे रचना असते का नाही. हां, मग त्यापैकी कुठं, प्रतर आणि लोकपुरण, म्हणजे किती, प्रतरचा समय, लोकपुरणचा समय, परत प्रतरचा समय, समजलं नाही. असं 3, कळलं का नाही. कसं होतं माहिती आहे ना, पहिल्यांदा दंड होतो, नंतर
कपाट, नंतर प्रतर, नंतर लोकपुरण, परत प्रतर, कपाट आणि परत दंड आणि मग परत मूळ शरीरात आले आत्म्याचे प्रवेश. असं किती समय झाले? हा 7 समय. 8व्या समयात प्रवेश झाला आहे का? समजलं का नाही ही प्रोसेस? मग ह्यामध्ये सांगितलं काय, प्रतर आणि लोकपुरण जेव्हा होत आहे तेव्हा त्या केवली सगळे केवली काय समुद्घात करत नाहीत. कुठले केवली समुद्घात करता सांगितलं? केवली समुद्घात कधी होतोय? हा, आयुकर्म तर संपायला लागले पण बाकीचे कर्म अजून काय आहेत? त्यांचे कर्मरचना जास्त आहे. मग आता पटदिशी काय करायचं? जसं उदाहरण दिलं का नाही, कपडा सुकवायचा म्हणलं काय करतो आपण? पसरवून टाकतो का नाही? लवकर सुकवायचं म्हणल्यानंतर काय तेवढं लवकर काय करतो, म्हणजे लांब पसरतो का नाही आहे ना? मग तसं त्यांनी आत्म्याचे प्रदेश पसरले म्हणजे तेवढे भरभर भरभर कर्माने काय होऊन जातात, बाकीच्या कर्मांची स्थिती येऊन जाते आहे का ना? आणि त्यामुळे सांगितलं प्रतर आणि लोकपुरण केवली समुद्घात झालं. त्यानंतर कुठं अयोग्य केवली जीनं ते काय शरीर कशाला ग्रहण करता हवेत आहे ना? आणि पुढं सिद्ध. मग हे सगळे अनाहरक जीव सर्व जीवातनं मायनस केले तर बाकी सगळे काय झाले? आहारक झाले. हा काय म्हणताय? तर बाकीची चर्चा आहे पुढं, ठीक आहे, ती नको आता घ्यायला, ती आहे पुढं सगळी नको विनाकारण. आता आपण बेसिकच बघतो ना सगळ्या गोष्टीत. हां एवढं समजलं, ती काळ सांगितलेलं आहे, ठीक आहे, कळालं का? हां इथं आहारक अनाहारक क्लिअर झाली का नाही? आहार कोणाला म्हणलं? 3 शरीर आहेत मूळ आपले, औदारिक, वैक्रिय आणि आहारक. बाकीचे काय तेजस कर्मांचं काही तर नाही ती चर्चा आता आहे का नाही? म्हणजे ह्या 3 शरीर सांगितलं, हे शरीर रूप किंवा वचन रूप किंवा मनरूप काय होत आहेत? हां हे होण्यासाठी आहे ना न कर्म वर्गणांचं जो ग्रहण केलं जात आहे तर ते सगळं काय आहे? आहारक आहे ना. आणि न कर्म वर्गणांचं जिथं हे ग्रहण नाही आहे ते सगळे जीव काय आहेत? अनाहारक. विग्रहगतीतले काय कुठलं शरीरच बनवत नाहीत ना, त्यामुळे तिथं ती चर्चा नाही आहे. आणि समुद्घाताच्या वेळेस अयोगी आणि सिद्ध. समजलं ना? आहारक अनाहारक सोपं झालं का आता? हां का फास्ट झालं आहे? नाही परत सांगायचं, परत सांगतो, कळालं का नाही? हां चल, नाही कळा तर लगेच सांगा जावं बरं का, कारण मी काय तुम्हाला कळलं असं समजूनच हे होणार. हां ना. आणि आता घेतलं नाही मला बघायला लागेल, पण त्यांनी तर घेतलं आहे मला बघायला लागेल त्यांनी काय अपेक्षेवश. बघूया आता कसं घेतलं आहे ते. हां ठीक आहे, ती घेणार आहे आपण सिद्धांची चर्चा, पाहूया आपण तेव्हा सगळेच मार्गाना. कळालं सगळ्यांना? हां आता आहारक अनाहारक झालं. आता त्यानंतर काय घ्यायचं होतं? हां छंदाचं पण, छंदाचंच बघूया मग नंतर